बाबा आले वाटतं. बाबा हा तिला ती गेली ना आतमध्ये. अरे असं का बघतोय सगळे माझ्याकडे? आणि सुलू कुठे? केवढं गरगरतं सगळं खूप आहे. इथे या बसायला. अहो इथे नाही बसायचंय, इथे नाही बसायचंय, बेडवर बसायचं. इथे उठा उठा उठा. हा या पट्टा. अहो कुठे आहे बेड? इथे इथे कुठे बसणार आहे? अहो इथे नाही, हा बेड आहे, इथे बसायचंय आपल्याला. तर त्याला ओरडत जाऊ नको ना सारखा. त्याला मार. तू मला अजिबात आवडत नाही दादा. नको असं करू. मी नाही ओरडणार त्यांना. तुम्ही तू बाईसारखा का बोलतोयस? बाय. असं का कपडे घातले? तरी माझी उंची तुझी उंची सारखी कसं उंच आहे ना तू माझ्यापेक्षा. तुम्ही इथे बसा ना आत्या, मी तुम्हाला सगळं सांगते. फिरतंय. हो म्हणून सांगते इथे बसा. आपल्याला झोपायचं आहे ना आता. हा इथे झोप. थांब. हळू. हा. हा झोपा आता. इथे झोपायचं. इथे नाही इथे या साईडला झोपतो ना. का? या का म्हणजे आपण इथे झोपतो म्हणून हळू. करते खूप सगळं करते. अरे बापरे. मी एक काम करते. तुम्ही झोपा, मी पायावर उचलते हा तुमचे. हा नको. हळू. मग मी पकडते, तुम्ही तुमचे पायावर घ्या. बाय वर नाही येत आहेत. नाही मग मी पकडते. नको दादा पाय नको हात. चप्पल आहे ना. थांब काढ. काढा चप्पल काढा. हळू हळू नाही हळू घ्या वर. हळू हा झोपा. ओढू नको त्याला. नाही गुणी आहे तू. बापरे, खूपच झाली आत्यांना. हे चुकून जरी पुरुषोत्तम काकांनी बघितलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल आणि हे सगळं पुन्हा दीपवर येईल. नाही काहीही करून काकांनी आत्यांना अशा अवस्थेत बघता कामा नये. अरे काय विचारतोय मी? सुलोचना कुठे आहे? त्या आत गेलेत. आत म्हणजे आत झोपायला गेली. जा तिला बोलव ना. मला जरा बोलायचंय तिच्याशी. आत्ता लगेच? हो आत्ता बोलायचं. मी आत्ताच बोलवावं लागेल ना. नंतर बोलवून कसं चालेल? नाही म्हणजे जरा ते काय अडचण आहे का? नाही काही नाही. मी आणतो बोलवून. देवची काही चूक नाही याच्यामध्ये. दादाला सांगितलं म्हणजे सर तो ओरडत असतो त्याला. आता सगळ्या गोष्टी तू स्वतःच्या डोक्यावर कशाला घेतो? ते चांगला मुलगा आहे तो. ते ऍक्सिडेंटच्या वेळेला पण चूक कोणाची होती ते माहिती नाही. तुम्ही आत्ता झोपा. आपण काकांना ना सगळं सांगूया. काळजी नका करू. हा झोपा आता. झोपा. त्याला सांग जरा तो. बरं बाबा आत्या म्हणते खूप झोप आली आहे, ती उद्या सकाळीच बोलूया असं म्हणाली. झोप येते? हा नाटकं करते ती. मला माहिती आहे ते असं का करते. जा तिला सांग मला आत्ताच बोलायचं तुझ्याशी. बाहेर ये. बाबा आत्याची खरंच कंडिशन नाही आहे इकडे येण्याची. आणि काय झालंय तिला म्हणजे तिचं अंग खूप दुखतंय, डोकं दुखतंय, साधारण ताप पण आहे. त्यामुळे ती म्हणाली की आत्ता मला कोणाशी बोलायचं नाहीये, आत्ता मला थोडा आरामच करायचा आहे. मला पटत नाहीये हे. तर ठीक आहे, तिला यायचं नसेल तर मी जातो तिकडे. नाही बाबा बाबा राहू दे ना, उद्या बोला ना. हो बाबा, म्हणजे त्याला जर झोपायचं असेल तर तिला झोपू द्या ना. तुम्ही तिला उद्या भेटा. हा उद्या बोला. सुलोचना दार उघड. सुलोचना दार उघड. बापरे पुरुषोत्तम काका,
आता जर ते आत आले आणि त्यांनी आत्याला अशा अवस्थेत बघितलं तर सगळंच संपलं. खूप मोठा तमाशा होईल. सुलोचना दार उघड. त्या झोपल्यात. एवढ्यात? हो, ते गोळी घेतली ना त्यांनी तर त्यांना झोप लागली. हो. बर ठीक आहे. हो. बाबांना काही कळलं नाही ना? नाही नाही ताई, काकांना काहीच कळलं नाही. बरं झालं अगं, तर घाबरलेच होते. अगं ताई, तू नको टेन्शन घेऊ. काकांना काहीही कळलं नाही. अगं, वेळ किती झालाय बघितलंस का तू? किती उशीर झालाय? कधी जाणार आहेस तू घरी? अगं हो, ह्या सगळ्या गोंधळात ते राहूनच गेलं. मी निघते आता, तू काळजी घे. हं? हो ना, निघ तू. मी घेते आत्यांची काळजी. बरं बरं, मी निघते. नीट जा. हो. ज्योती माझ्या सगळ्या प्लॅनच्या मध्ये मध्ये येत असते नेहमी. हिचं या घरातलं येणं मलाच कमी करावं लागेल. तेव्हा नारायणा, रे 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 बाप रे बाप. आई शपथ. आई ग. काय झालंय? काय झालं काय झालं? चेहरा बघ जाऊन आरशात. काय झालंय? आरशात बघू दे मला. बस कसलं गडगडते रे? बस जरा इथे आली मोठी हात दे, हात दे. शानी. चल, उचलू नको मला आता. कसलं भणभणते रे डोकं. कसलं चक्कर एकदम आले मला इकडे. गरगरणार नाही तर काय? काल आपण जेवायला गेलो डायनिंग टेबलच्या इकडे. हा. त्याच्यानंतर मला ठसका लागला म्हणून मी पाणी प्यायलं. तर त्याच्यानंतर मला धड काही आठवत नाही रे. म्हणजे काय, तर त्याच्यानंतर मी पडले का, म्हणजे इकडे कसे आले, कोणी आणून ठेवलं, काय झालं? हसायला काय झालं? कशाडे? आता तू ऑफिशियली मेंबर झालीये. आपण दोघं आता एकाच टीम मध्ये. पहिल्या म्हणजे आपली टीम एकच आहे. ए, तसं नाही. म्हणजे आजपासून आपण दोघं एकत्र बसू संघटनेची तू अध्यक्ष झालीयस. म्हणजे अख्खी क्वार्टर डाऊन केलीयस तू. फुल ओके मध्ये. बापरे, दारू पेले मी आणि अख्खी क्वार्टर पेले मी. हे बापरे, दादाला समजलं का? म्हणजे दादाला कळलं का काय मी दारू पेले? दादाला अजिबात कळलेलं नाहीये. नशीब. आम्ही त्यांना सांगितलं नाही. थँक्यू. पण मी काय म्हणते, हा, एकदा तू आणि मी, आता तुला सगळं व्यवस्थित कळलंय ना? मग मी आपल्या इकडे तिकडे बाहेर बसण्यापेक्षा आपण दोघं घरातच बसत जाऊ ना. टंगडा मुडी ना मी तुझ्या पुन्हा काही बोललास तर. ए, स्वतःच्या पायावर उभं राहता येते का? ठीक आहे. टंगडं मोडून म्हणते. चुपचाप बस इथे. आलो तुझ्यासाठी घेऊन हे हे काय आता? बर काय काहीतरी बोलू खरे तू. लिंबू पाणी घेऊन आलो. हा, मग तसं म्हण ना. सिलू, हं, हे काय म्हणते, हं. एकदा आपण बसूया ना मस्त. आण ना पान. आणतोय. हा, आणि गोळी आण एखादी घ्यायला. मला भयंकर डोकं दुखतंय घण घातल्यासारखं. गो देवा, दारू पिले मी क्वार्टर. राहू दे, प्यायला तर काय.